उन्हाची झाली ह्या बुडकी वैताग आणलाय नुसता ह्या उन्हाने म्हणून तर आहे ना मी घरातनं बाहेरच पडत नाही आणि घरात बसावं तर ह्यांची नुसती बोंबा बोंब. अहो किती मोठ्यांना बोलताय फोन नाही केला तरी ऐकू जाईल समोरच्याला. ठेवते बाया मी फोन. माझ्या सुनाच्या पोटात दुखतंय मला चांगला फोन मिळाला आणि माझं चांगलं चाललंय ना ती बघवा ना तिला. ठेवते मी फोन. आणि काय ग मंगल तुला चुरू चुरू बोलतीस ग. मी बघून घेईल नाही तर घरात ना हाकलून देईल आणि एकटी राहील मी मग बसा बोंबलत. काय व सारखं बाहेर काढायच्या धमक्या देताय. ही घर आमचं पण हाय. हे काय चाललंय तुमच्या दोघींचं. का सारखं भांडत असत्या. इथं गावात काय झालं आणि तुमचं काय चाललंय. काय झालंय ग. मला नाही माहित. काय म्हणावं या पोरीला आत्ताच म्हणली गावात काय चाललंय तुमचं काय चाललंय ते. हा आणि आता म्हणते मला नाही माहिती. ही काय डोक्यावर पडली का काय. ही पण तसलीच आहे. कोर्टाला तर आहे ना सारखं डोकं खुपसायला पाहिजे मोबाईल मध्ये. अरे इकडे तो मोबाईल खेळू देत की ग. आणि इकडे तसं ऐकणार नाही. ही घ्या. तुला कशाला सारखं मोबाईल लागताय तुला सांगते कसं कशाला लागतोय तुला मोबाईल. कधी घेऊन अभ्यास करणार तुझा. डॉक्टर तुम्हाला इथे काय झालं. नाही ते हलकीशी जखम झाली. तुम्ही इथे काय करताय. तुम्ही शांत का आहात. मायरा तुम्ही शांत व्हा. तुम्ही रडू नका प्लीज प्लीज रडू नका तुम्ही. काय झालंय देवी सिंगची केस सोडली म्हणून रडताय का. नाही त्याला तरी मी आता सोडणार नाहीये. का काय झालंय. त्याचा फोन आलेला मला. काय देवी सिंगने तुम्हाला फोन केला त्याची एवढी हिंमत. डॉक्टर त्याने काय झालं तुम्ही बोलत का नाही आहात. त्याने तुमच्यावर हल्ला वगैरे केलाय का. अहो तुम्ही बोलत का नाही. बोला ना काय झालंय. डॉक्टर त्याने आपल्या मायरेला किडनॅप केलंय. काय आपल्या मायरेला किडनॅप केलंय. हो मी त्याची केस सोडावी ना म्हणून तो मायराचा वापर करतोय. मला वाटलं तो तुमच्यावर हल्ला वगैरे करेल म्हणून मी तुम्हाला या केस पासून लांब राहायला सांगत होतो. पण त्याने मायरा तुम्ही माझं ऐकलं का नाही. मी तुम्हाला सांगत होतो ना तो माणूस तुमच्या घरापर्यंत पोहोचतो म्हणजे तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. डॉक्टर हे सगळं डिस्कस करायची वेळ नाहीये. मी काय करू ते कळत नाहीये मला. काय करू म्हणजे देवी सिंगची केस सोडून त्या अहो आपल्या मायराच्या जीवाशी खेळतोय तो माणूस. मी तुमच्या पुढे हात जोडतो प्लीज माझ्या मायराच्या जीवाशी खेळू नका हो. तुमच्या कामाच्या मध्ये इगो आणू नका प्लीज. मला माझी मायरा हवी हो प्लीज तिला सोडा. डॉक्टर मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय पण तुमच्यापेक्षा त्रास मला होतोय. मी आहे तिची. तरीही तुम्ही केस सोडत नाहीये. कारण मी देवी सिंगची केस सोडली ना तर तो लोकांना अजून त्रास देणार. बेगुन्हा लोकांची जान घेणार. मला काय माहिती नाही. हे बघा मायराच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर मी तुम्हाला आयुष्यात माफ नाही करणार. डॉक्टर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. मी आपल्या मायराला काही होऊ देणार नाही. काही होऊ देणार नाही तिला. मला कळतंय तुम्ही
मग मी सावरा स्वतःला आणि प्लीज रडू नका. हो, आता रडण्याची वेळ त्या देवी सिंगची आहे. येते मी. दिव्या, काळजी घ्या. नाम्या, ए नाम्या, अरे पाणी दे रे वाईच. ए बाईला, मला वाटलं तालमीतून दबून आला असशील म्हणून पाणी मागतोय. तू तर फार चूळ भरत बसलाय आणि तोंडावर मारत बसलाय. वय अरे इथं उन्हाळ्याचं पाणी मिळणं झालंय आणि तू वाया घालीव. ए माकडा, कर हा तालमीत ना आलोय म्हणून अंग सगळं घामाला भिजलंय म्हणून थोडं पाणी मारलं तर लगेच दुष्काळ पडतोय वय रे तुला. वय दुष्काळ तर पडलाय. आठवड्यातून एकदा पाणी येते. आपण सगळ्यांनी ना पाणी वाचवायला पाहिजे. फेलाटीसाठी ही अशी धडाधड झाडे तोडतात ती, आणि जेव्हा लावायची वेळ येते ना तेव्हा जीवावर येते यांच्या. बजा, तू तालमीला जातो ना, मग तिकडच्या पोरांना घेऊन आहे ना डोंगरावर, बांधावर, रस्त्याच्या कडेला झाडं लावून टाक. हा हा, सगळ्या पोरांना घेऊन जाऊन मी झाडं लावतो आणि तो फुकटची सावली खायली. नाम्या, साहेब मॅडमला सांगा आम्ही सगळीकडे ध्यान ठेवतोय. ए अरे मी तुम्ही काम करताय का बघाय नाही आलो. मला बिस्किटचा पुडा चॉकलेट द्या. देतो देतो. साहेब तुम्ही का नाही टेन्शनच घेऊ नका. साहेब साहेब मी काय म्हणतोय, बिस्किटचा पुडा मोठा देऊ का छोटा देऊ? हा मोठा दोन दे, दोन दोन. तो मला गावला का नाही त्याला असं टप्प खात खातच घरी घेऊन येतो मॅडम कडे. हा चॉकलेट हे देऊ का? चालेल. हा दे दे. किती देऊ? 5. हा दे 5 दे. किती पैसे झाले? राहा दे साहेब. अरे नाही, एकामुळं अख्खं खातं बदनाम होतंय. 25 रुपये झाले. दे. मॅडमची पोरगी मायरा बिस्किट आणि चॉकलेट न्यायला इथं येते ना, आली होती का एवढ्यात कवा? साहेब आम्हाला माहित आहे मायरा गायब झाली ते, पण तुम्ही का नाही टेन्शन घेऊ नका. मायरा आम्हाला गावात कुठं बी गावली का नाही हादी मॅडम कडे घेऊन येईन डायरेक्ट. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही कोणाला कळू देऊ नका. उगाच लोक घाबरत्याल. हे सगळं त्या देवी सिंगचं काम आहे. हा काय साहेब, ते देवी सिंग मला फक्त गावला पाहिजे. त्याला चिंबितो म्हणजे चिंबितोच या फुकीताच. ए तुम्ही काय जातात घेऊ नका. त्या देवी सिंगचं काय करायचं ना ते आम्ही बघतो. मायरा आणि ते देवी सिंग कुठं गावात दिसतो का तेवढं त्याच्यावर लक्ष ठेवा. सांगितलं लक्षात आहे ना? कुणाला सुद्धा कळणार नाही. तुम्ही अजिबात काळजी नका करू. बर चला येतो मी. नाम्या, आता ह्या देवी सिंगला मी सुट्टी काय देत नाही. नाही त्याला चिंबिव लागा नाही, बजा बापून नाव नाही लावणार. मॅडम काही कळलं का मायरा बेबी बद्दल?
मायरा घाबरलीस का तू? मम्मा इथेच आहे बाबा. काय झालं तुला? बाळा काय झालं? वाईट स्वप्न पाहिलंस का तू? घाबरायचं नाही, आम्ही आहोत ना इथेच. मम्मा पण इथेच आहे. टेन्शन घेऊ नको, झोप तू. तुला डॉक्टर अंकल किती आवडतात? खूप 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 आवडतात. तुला ते पप्पा म्हणून हवेत का? हो, ते किती चांगले आहेत. माझा खूप लाड करतात. मम्मा अंकलला सांग ना माझे पप्पा बनायला. आय एम सॉरी मायरा. माझ्यामुळे तुला कधी प्रॉब्लेम होईल असे कधीच वाटलं नव्हतं. तुझी मम्मा तुला खूप मिस करते. कुठे आहेस तू? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय मायरा. खूप आठवण येते तुझी. मम्मा ड्युटी आणि घर यात फसते बेटा. मला माफ कर. तुला हे सगळं सफर करावं लागतंय माझ्यामुळे. मॅडम मला जेलमध्ये टाका, मला मारा, शिक्षा करा. ही सगळं माझ्यामुळे झालंय. शांताराम, यात तुमची काय चूक आहे? मॅडम मी घरी असताना बेबी गायब झाल्या. मायरा बेबीची जबाबदारी माझ्यावर होती. मी माझ्या कामात कमी पडलोय मॅडम. नाही खरंच मला मारा, शिक्षा करा, नाहीतर फासावर द्या. शांताराम शांत व्हा. ह्यात तुमचं काहीच दोष नाहीये. हे होणारच होतं. तो देवीसिंग खूप शातीर आहे. त्याला माझे वीक पॉइंट्स माहित आहे. त्याचाच गैरफायदा घेतोय तो. मी तिला घेऊन येणार, काही होऊ देणार नाही तिला. तुम्ही काळजी करू नका. मॅडम काय बी करून मायरा बेबीला घरी आणा. मायरा बेबीला परत आणा. तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? अहो मग ठेवलं की लक्ष. दिव्या माझ्या रूम पर्यंत आली होती. काय? आता मला काय माहित त्या खोलीत आल्या होत्या. मी तर घरातल्यांकडे लक्ष देत होती. त्यांना कळलं का मायरा इथं येते? एवढं सोपं वाटतं का तुला ते? तुझ्या एवढा मूर्ख नाहीये मी सतत अलर्ट असतो. दिव्या जेव्हा वाढत आली तेव्हा टोण्याचा आवाज ऐकला होता. ती जिना चढून वर येते तेव्हा बुटांचा आवाज ऐकला आणि मी अलर्ट झालो. मायराला अलगद उचललं आणि बेड खाली लपवलं. त्यामुळे तिला काहीच कळलं नाही. नक्की ना? 100%, 1101%. शिवाय माझा इमोशनल ड्रामा कधी कामाला येणार? सगळं काही माझ्या प्लॅन प्रमाणे घडतंय. मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? काय करताय तुम्ही डॉक्टर? हॅलो. काय दिव्या, मायराची आठवण येते? देवीसिंग, तुला हे खूप महागात पडणार आहे. छोडूंगी नाही तुझे मैं. त्यासाठी आधी तुला मला पकडावं लागेल. तो हे दिवस लांब नाहीये.
तुला लवकरच पकडणार आहे. मारायला काय झालं ना तर जीव घे तुझा मी. मला माझी मायरा हवी आहे. खोटं बोलतेस तू. तुला खरंच मायरा हवी असती तर आतापर्यंत माझी केस सोडली असतीस, पण नाही. तुला मायरापेक्षा माझ्या केस मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. बघ, शेवटचा पर्याय. तुला माझी केस महत्वाची आहे की तुझे मायरा? हॅलो हॅलो. डॉक्टर, आपको डर नाही लगता? अहो तुमच्या फोनवरनं ते इथपर्यंत येतील की? तुला कोण वाटलं डिंपल? मी देवी सिंग आहे. मी एकदा केलेली चूक परत परत करत नाही. आणि तिच्याशी कन्व्हर्सेशन हार्डली मी 1 मिनिटाचं केलंय. कॉल ट्रेस होण्यासाठी किमान 3 मिनिटं फोनवर बोलावं लागतं. डॉक्टर, हो कसलं शातीर आहे तुम्ही. मला तर हे पिक्चर गतच वाटायला लागलंय सगळं. तुला पिक्चर वाटत असेल पण ते तसं नाहीये. आता आपल्याला जास्त सावध राहावं लागेल. आपली एक चूक आणि आपण कायमचं जेलमध्ये. तुम्ही आला तोय. आमच्या आजीला बाकी कशी आकडे आली. आव तिला दवाखान्यात नेलं पाहिजे. उचरा किती चल लवकर. सोडा मला. सोडा, कुठे घेऊन चाललंय? अरे कोण आहे रे? अरे कुठे रे? काय मला सोडा सोडा. अहो आजी शिकऱ्यावर जरा मी तुम्हाला आकडे आले ना. चला दवाखान्यात घेऊन जातो. कुणी सांगितलं तुला रे? या टोण्यानं. त्याची किरडी उचलली, त्याच्या पालखीचा निघाला धोर त्याच्या. बाकी मला कशी शिवाय देते आजी. आजीला का नाही जेल मध्येच टाका. मला शिवाय देते. अरे त्याला जेल मध्ये टाका. त्याला सोडच नका अजिबात. हे टोण्या जा तुझ्या मम्मी पप्पांना बोलव. हा बोलवतो. मम्मी पप्पा अहो या की लवकर बाय. अहो पोलीस आले त्या. काय काम आहे रे इकडे वाड्यात? काय नाही, इथनं जात होतो, म्हटलं जाता तर भेटून जावं. का तू काय आमचा पाहुणा आहे व्हय? ते आम्हाला भेटून जायला. काय झालं हो? डॉक्टर कुठे दिसून झालेत? आम्हाला काय तेवढंच काम आहे व्हय? आता कम्प्युटर कुठे जातंय, काय करतंय त्याच्यावर ध्यान ठेवायला. का आम्हाला कामं नाहीत बाकीची? डॉक्टरांवर तुमचा भलताच राग दिसतोय. मग तो गुन्हाचा नाही का लय? तोंडावर गोडून मनात फोड. मायरा कुठे दिसत नाहीये. वाड्यावर त्याने खेळायला. होय पण आज नाही आली. तिचं काय? काही नाही, लास्ट टाइम ती वाड्यात आली तेव्हा तिच्या आजूबाजूला कोण होतं का? किंवा वाड्याच्या अवतीभोवती कोण नवीन व्यक्ती? नाही वा. का मायरा बरी तर आहे ना? तिला काय तर झालं तर नाही ना? पण तुम्ही काय एवढी चौकशी करताय? ए हवालदार, इकडे ये. बोला आजी. अरे गावात काय घडतंय ना ते मी सांगते तुला. ये इथं बस. त्या मख्याची बायको पळून गेली का? आणि नसली गेली ना तर ती जाणार आहे त्या कोंबडीवाल्या संग. मला सांग, त्या मारुतीच्या पोरीचं लगीन ठरलं का? होय. मेला कर्मानं. मागच्याच महिन्यात त्या मुखीच्या भावाबरोबर लगीन केलंय त्याच्या पोरीनं. आणि ते इजानं. हो आजी, या सगळ्या बातम्या नकोयत आम्हाला. कोणी वाड्याच्या भोवती अनोळखी व्यक्ती दिसले की एवढं सांगा फक्त. तर माझ्याकडे काय तुझ्यासारखं डोळे आहेत वय? इथं ओळखीचं दिसना, त्या अनोळखीचं कुठनं दिसणार आहे रा? रोज लागलो तुमच्या नादाला. त्याला चौकशीन काय. चला येतो मी. हे चल रे.